निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे ती म्हणजे इंदापूरची जागा। हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणे या प्रश्नाचं उत्तर शोधणं महायुतीसाठी सुद्धा कठीण होणार आहे। हे लक्षात घेऊन आत्तापासूनच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडायचं ठरवलंय। त्याची सुरुवात इंदापूरमधल्या बावड्यामधून झाली आहे। काय आहे हा प्रकार पाहूयात। इंदापुरात हे ढोल ताशे वाजतायत ते भाजप नेते हर्षवर्धन पाटलांसाठी। या ढोल ताशांच्या गजरात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली आणि इंदापुरातल्या बावड्यात पहिली शाखा उघडली। पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडी असं बारसही करून टाकलंय। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटलांनी यंदा पुन्हा अपक्षच लढावं। हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते असले तरी सुद्धा सध्या ते भाजपमध्ये नाराज आहेत। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तशी ही नाराजी आणखीनच वाढणार आहे, कारण महायुतीत आता अजित पवार आलेत। इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे म्हणजे दादांचा खास माणूस, त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवार सोडणार नाहीत हे उघड आहे। त्यामुळेच हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झालाय। उद्दिष्ट एकच आहे की भाऊला विधानसभेचं 2024चं आमदार करायचंय आणि भाऊ फक्त इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातूनच विधानसभेवर जाणार आहेत, अशी सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खूणगाठ बांधलेली आहे। 1995ला ज्या लोकांनी अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील साहेबांना निवडून दिलं त्याच लोकांचा असा इंदापूर तालुक्यातून सूर उमटायला लागला आणि तरुण फळीमध्ये इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांना आमदार म्हणून विधानसभेवर निवडून द्यायचंय अशा प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक गावागावातल्या तरुणांनी एक शाखेचं नियोजन केलंय। हर्षवर्धन पाटलांनी 1995च्या निवडणुकीत भिंतीवरचं घड्याळ या चिन्हावर अपक्ष आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात एंट्री केली। त्यात शिवसेना भाजपच्या युती सरकारमध्ये हर्षवर्धन पाटील हे राज्यमंत्रीही झाले। 1999ची विधानसभा सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष म्हणूनच लढवली आणि जिंकली सुद्धा। त्यावेळी त्यांचं चिन्ह होतं विमान। 1999ला विमान चिन्हावर शिवसेना भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतली। मात्र अजित पवारांच्या विरोधामुळे त्यांना त्यावेळी राजीनामा द्यावा लागला। 2002 मध्ये विलासरावांनी हर्षवर्धन पाटलांना बढती दिली आणि कॅबिनेट मंत्री केलं। तर 2004 मध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील हे विमान चिन्हावर काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। 2014 आणि 2019ला राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला। हर्षवर्धन पाटील मात्र आत्ताच पत्ते उघडायला तयार नाही आहेत। इंदापूर तालुका विकास आघाडीबद्दल काहीच माहीत नाही असा त्यांचा दावाही आहे। नाही, मला सांगितलं कोणीतरी ती शाखा वगैरे स्थापन झालेली आहे। ठीक आहे, आता ते काय तरुण मुलांचं असेल त्याची मी माहिती घेतो, पण त्या गोष्टीची काही मला कल्पना नव्हती। 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आले। त्यावेळी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली। आता अजित पवार महायुतीत आले, त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक। त्यामुळे महायुतीचं नेतृत्व इंदापूरची कोंडी कशी सोडवणार हा प्रश्नच आहे। आज पहिली शाखा स्थापन झालेली आहे। 21 ऑगस्ट रोजी हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस असतो आणि या 21 दिवसाच्या कालखंडामध्ये इंदापूर तालुक्यात तब्बल 100 शाखा स्थापन करून या पर्वाचा शेवट जो आहे तो इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी गावात शेवटची शाखा काढून केला जाणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, बावडा, इंदापूर।